हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजपासून मी स्टार्ट करते आहे क्लीन अँड ऑर्गनाइज विथ मी सिरीज. आणि या सिरीजमध्ये मी घरातला एक एक पार्ट क्लीन करून तो ऑर्गनाइज करणार आहे. आणि हे सर्व मी तुमच्यासोबत एक एक पार्टमध्ये शेअर करणार आहे. सो आजच्या या पहिल्या एपिसोडमध्ये मी स्टार्ट करणार आहे घराच्या एंट्रन्सपासून. चला तर मग स्टार्ट करूया. हा आहे माझ्या घराचा एंट्रन्स. तर सर्वात आधी आपण क्लिनिंगची स्टार्टिंग जाळं काढण्यापासून करूया. घरातला कुठलाही कोपरा क्लीन करताना वरूनपासून स्टार्ट करा, म्हणजे नंतर वरची धूळ खाली पडणार नाही. त्यानंतर डस्टिंगसाठी माझ्याकडे असा डस्टिंगचा ब्रश आहे, ज्याने मी हे MDFचे कटआउट आणि फ्रेम क्लीन करते. एंट्रन्स आतल्या भागात असल्यामुळे इथं फारशी डस्ट जमत नाही. ही जी विंडो आहे ही मी कार्डबोर्डची बनवलेली आहे. तुम्हाला जर बनवायची असेल तर ही मी कशी बनवली याचा ऑलरेडी एक व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे. त्यानंतर एंट्रन्सची सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे नेमप्लेट. ती पण क्लीन करायला हवी. मी या सर्व गोष्टींची आधी डस्टिंग करून घेते आणि नंतर जिथं हवे असेल तिथं कपड्याने पुसून घेते. त्यानंतर आता हे शू रॅक. आमच्याकडे ऑलरेडी घरामध्ये एक शू रॅक आहे, पण या बाहेरच्या शूजसाठी आम्ही हे वेगळे शू रॅक घेतले आहे. यामध्ये आमचे फक्त डेली घालायचे फुटवेअर असतात. तर इथं आता मी तेच चेक करते आहे. ज्या शूज किंवा चप्पलची इथं गरज नसेल ते इथून काढून घेते आणि अशा प्रकारे इथं मी डिक्लटर करून घेतले आहे. त्यानंतर घराच्या एंट्रन्समध्येच मी आतल्या साईडनी हे एक शू रॅक ठेवले आहे. आता हे मी आधी सर्व खाली करून घेते. त्यानंतर मी ते पूर्ण सॉर्ट करेल, त्यातले कुठले हवेत कुठले नको, आणि मग त्यानंतर आपण ऑर्गनाइज करूया. शू रॅक अशी एक जागा आहे जिथे नेहमी धूळ साचते, पण माझ्या या शू रॅकमध्ये मी नेहमी शूज किंवा चप्पल क्लीन करूनच आतमध्ये ठेवते, त्यामुळे इथं फारशी घाण होत नाही. आता शू रॅक पूर्ण खाली करून घेतल्यानंतर मी इथं क्लीन करून घेते आहे. आणि क्लिनिंगसाठी इथं मी कोलिन यूज करते आहे. तुम्ही सोप वॉटर किंवा व्हिनेगर वॉटर पण यूज करू शकता. शू रॅकमध्ये लायनर म्हणून मी न्यूजपेपर यूज करते. हे प्लॅस्टिकच्या लायनरपेक्षा मला बरे वाटतात. जुने खराब झालेले पेपर मी फेकून देते आणि इथं नवीन टाकते, त्यामुळे लायनर सुकवायचे माझे कष्ट वाचतात. आणि मला असं वाटते की इथं प्लॅस्टिकच्या लायनरची फारशी गरज पण नाही. तर इथं मी आता सर्व शूज ऑर्गनाइज करून ठेवते आहे. यामध्ये जास्त चप्पल बसण्यासाठी मी एक चप्पल सरळ आणि एक उलट करून ठेवते, जेणेकरून जागा कमी लागते. माझ्या काही चप्पल आहेत ज्यांच्यावरती जास्त वर्क आहेत, त्या मी अशा बॉक्समध्ये ठेवते. आणि बॉक्स ठेवायचं अजून एक रिझन आहे, आपण बॉक्सवरती दुसरी अजून एक चप्पल ठेवू शकतो. पण सर्व चप्पल जर बॉक्समध्ये ठेवल्या तर काडा घालायला प्रॉब्लेम येतो, म्हणून मी अशाच चप्पल बॉक्समध्ये ठेवते ज्या मला खूप कधीतरी लागतात. आणि हे आहेत शू पाऊच. जायचे असेल तर यामध्ये आम्ही शूज टाकून घेऊन जातो. तर त्यासाठी मी असा एक बॉक्स केला आहे. त्यामध्ये कापडी पिशव्या, काही प्लॅस्टिकच्या पिशव्या असं सर्व एकत्र ठेवलं आहे, जेणेकरून शूज किंवा चप्पल बाहेर घेऊन जाताना पटकन बॅग मिळेल. त्यानंतर शू रॅकमध्ये मी असे सिलिका जेल ठेवते. हे बऱ्याच शूज चप्पलसोबत मिळतात, ते मी असे गोळा करून शू रॅकमध्ये ठेवते. हे शू रॅकमधलं मॉइश्चर ॲब्झॉर्ब करायला हेल्प करते, त्यामुळे शूजला घाण वास लागत नाही. फक्त हे ठेवताना काळजी घ्या की तुमच्या घरातील लहान मुलांपासून ते लपवून ठेवा. त्यानंतर शू रॅकच्या दुसऱ्या कॅबिनेटमध्ये मी काही वस्तू ठेवते ज्या आम्हाला सारख्या लागतात. इथं मी काही अव्यांचे टॉईज पण ठेवले आहेत. तर क्लीन करण्यासाठी सर्वात आधी मी हे सर्व सामान खाली काढून घेते आहे. नंतर यावरती कोलिन स्प्रे करून मी हे क्लीन करून घेते. त्यानंतर इथं पण मी लायनरसाठी न्यूजपेपरचाच यूज करते आहे. या कॅबिनेटच्या सर्वात खालच्या भागामध्ये झाडांचं सामान आहे. त्याचबरोबर इथं मी माझ्या रेडी रांगोळीचा डबा इथं ठेवते आहे, जे की मला दारी काढायसाठी पटकन इथून घेता येईल. त्यानंतर ह्या आहेत छत्र्या, बाहेर जाताना इथून पटकन घेता येतात. हे काही एक्स्ट्राचे हेल्मेट्स आहेत, कोणी नवीन घरी आलं की त्यांच्यासाठी. नंतर त्याच्यावरती जागा थोडी रिकामी होती, म्हणून सध्यासाठी मी तिथं अव्यांचे टॉईज भरते आहे. हा माझा जुना प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड होता, जो की मी IKEAमधून घेतला होता. त्याचा यूज मी इथं लायनर म्हणून करते आहे. या ठिकाणी मी माझे हेल्मेट ठेवते आणि हेल्मेट ठेवताना ते सारखे प्लाऊडला घासते आणि त्यामुळे पेपर गोळा होतो, म्हणून त्यासाठी तिथं मी ते प्लॅस्टिकचे लायनर लावले. हेल्मेटच्या साईडला जिम बॅग असते, जी की डेली लागते. आता शू रॅक एकदा मी बाहेरच्या साईडने क्लीन करून घेते आहे.
माझ्या शो रॅकमध्ये मी वरती 2 ड्रॉवर बनवून घेतले आहे. तर त्यातल्या पहिल्या ड्रॉवरमध्ये माझ्या बॅग्स असतात, ज्या की नेहमी बाहेर जाताना लागतात. ग्रॉसरीसाठी, भाजीपाल्यासाठी जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा ह्या बॅग्स लागतात. मी तर कपड्यांच्या शॉपिंगसाठी पण ह्या बॅग्स घेऊन जाते. त्यामुळे मला तिथं एक्स्ट्रा पैसे देऊन बॅग खरेदी करावं लागत नाही. म्हणून माझं एक पूर्ण ड्रॉवर पिशव्यांनी भरलं आहे. त्यामध्ये लहान मोठ्या सर्व टाईपच्या पिशव्या आहेत. त्यानंतर त्याच्या साईडच्या ड्रॉवरमध्ये आमचे सॉक्स, काही एक्स्ट्राच्या कीज, सनग्लासेस अशा काही गोष्टी असतात. हे आता आपण ऑर्गनाईज करूया. सर्वात आधी मी हे सर्व सामान काढून हे ड्रॉवर क्लीन करून घेते. सॉक्स ठेवण्यासाठी मी हे प्लास्टिकचे ऑर्गनायझर घेतले आहे. प्राईसच्या मानाने खूप छान क्वालिटी मिळाली आहे याची आणि खूप इफेक्टिव्ह पण आहेत. तुम्हाला हवे असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. नंतर माझ्याकडे हा एक असा ट्रे होता, त्यामध्ये मी एक्स्ट्राचे सर्व कीज, किचन्स आणि सॅनिटायझर ठेवले आहे. त्यानंतर यामध्ये आहेत आमचे सनग्लासेस, जे की बाहेर जाताना कामात पडतात आणि ते इथं ठेवल्यामुळे बाहेर जाताना इकडे तिकडे शोधण्याची गरज पडत नाही. तर इथे एक वेइंग मशीन ठेवली आहे मी, जी की आम्हाला सामान मोजण्यासाठी बऱ्याच वेळा यूज होते. हे काही जुने मास्क आहेत, ज्याचं इलॅस्टिक गेल्यामुळे ते खराब झाले आहेत, ते फेकून देते. त्यानंतर शू पॉलिशचा ब्रश आणि हे माझे हेडफोन नेहमी इथं राहायचे, ते सारखे इकडे तिकडे अडकत होते. त्यांना एक स्पेसिफिक जागा नव्हती, त्यामुळे यावेळेस ऑर्गनाईज करताना ठरवलं की त्यांना एक सेपरेट जागा देऊया. तर डीमार्टमधून मी हा पील आणि स्टिकवाला हुक आणला आहे. हा मी शू रॅकच्या एका साईडने लावते आहे, जेणेकरून बाहेरून आल्यानंतर पटकन मी इथं माझे हेडफोन लावू शकेल. माझ्यासाठी खूप गरजेचे होते, कारण मी हे हेडफोन डेली यूज करते. शू रॅकच्या वरती मी असा एक मिरर लावला आहे, त्याला आता क्लीन करून घेते. इथे काही डेकोरेशनच्या वस्तू आहेत, त्या पण मी क्लीन करून घेते. यावरती सारखी धूळ बसत राहते. मी घरामध्ये अशा शोकेशवाल्या वस्तू कमी ठेवायचा ट्राय केला आहे, कारण त्यावरती सारखी धूळ बसते आणि ती नेहमी क्लीन करावी लागते. अशा डेकोच्या वस्तू ऑर्गनाईज करताना मी त्या अशा ग्रुपमध्ये ठेवते, म्हणजे त्या छान दिसतात. तर आता हा एंट्रन्सचा एरिया पूर्णपणे क्लीन झाला आहे. एंट्रन्सच्या एका वॉलवरती मी ही फ्रेम लावली होती, ती क्लीन करून घेते आहे. मागचा इलेक्ट्रिसिटीचा बॉक्स दिसणार नाही म्हणून मी इथं फ्रेम लावली आहे. गरज असेल तर ती सहज काढता येते. त्यानंतर एंट्रन्सलाच आतल्या साईडने आहे हे की होल्डर, ते पण मी क्लीन करून घेतले. मध्ये पण काही एक्स्ट्राच्या कीज होत्या, त्या मी काढून घेतल्या. आणि आता सर्वात लास्ट तो म्हणजे मेन डोअर. मेन डोअरवरती पण खूप धूळ असते, स्पेशली हँडल्स वगैरे ते नेहमी क्लीन करायला पाहिजे, कारण तिथं नेहमी आपला हात लागतो. बाहेरच्या साईडनी पण एकदा मेन डोअर क्लीन करून घेते. मेन डोअरवरती मी एक छानसे ॲक्रेलिक गणपती बाप्पा आणि स्वस्तिक चिटकवलेले आहे. आणि तुम्हाला या सर्वांची लिंक हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. सोबतच एंट्रन्सला जे पण मी काही डेकोरेटिव्ह गोष्टी ठेवल्या आहेत, फ्रेम्स, MDF कटआउट, त्यांच्या लिंक हव्या असतील तर मला कमेंट करा. लास्टला हा स्विच बोर्ड राहिला होता, तो पण क्लीन करून घेतला. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.